श्री ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात लोणंद येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी। लोणंद शहरात 14 जुलै रोजी 3:30 वाजता कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा 3:30 वाजता अर्धा तास दर्शनासाठी अहिल्यादेवी चौक नीरा रोड ग्रामस्थांच्या भाविकांच्या दर्शनासाठी थांबवण्यात आला होता। यावेळी महिला पोलीस गायकवाड मॅडम अक्षरशः घामाघूम अवस्थेमध्ये ड्युटी करून सुरू होती। लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दडस अतुल कुंभार व त्यांचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानावर ख्रिश्चन समाज आक्रमक, आझाद मैदानात भव्य निषेध मोर्चा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे एका सभेत केलेल्या ख्रिश्चन धर्मगुरू विरोधातील वादग्रस्त विधानामुळे आणि त्यांच्या सातत्याने प्रभू येशू व ख्रिस्ती धर्मगुरू विरोधातील बदनामी करत वक्तव्यामुळे राज्यभरातील ख्रिश्चन समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील आझाद मैदान राज्यभरातील ख्रिश्चन समाज बांधवांनी भव्य धडक मोर्चा काढत जोरदार निषेध नोंदवलाय। या आंदोलनात विविध चर्च संघटना, ख्रिश्चन युवक संघटना, महिला प्रतिनिधी, समाजसेवक, राजकीय नेते यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या आंदोलनाचे नेतृत्व सकल ख्रिस्ती समाजाचे समन्वयक ॲडव्होकेट सिरिल दारा व रेव्हरंड श्रीनिवास चोपडे यांनी केलं। प्रमुख मागण्या याप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, त्यांच्या आमदारकीवर कारवाई करत ती रद्द करण्यात यावी, धार्मिक तेढ पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। या आंदोलनास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्यासह अनेक नेत्यांनी आपलं समर्थन दिले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे खासदार प्राध्यापक वर्षा गायकवाड, खासदार गोपाळ पाडवी, माजी आमदार राजीव आवळे, ऑल इंडिया दलित पॅंथरचे अध्यक्ष दीपक केदार, ख्रिस्ती महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे आणि अन्य ख्रिश्चन नेते यावेळी उपस्थित होते। आमदार जयंत पाटील म्हणाले की जाणून बुजून टोकाची वक्तव्य करून समाजात अशांतता निर्माण करण्याचं काम सुरू आहे। अल्पसंख्याक समाजावर अन्याय वाढतोय आणि ख्रिश्चन समाजाला उद्देशून हेतुपुरस्सर टीका केली जाते। खासदार प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की आपण शांत राहतोय म्हणून आपल्यावर अन्याय होतोय। केंद्र व राज्य सरकार समाजात जातीय ध्रुवीकरण घडवण्याचं काम करते। हेच काम पडळकर व ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते करतायत। यावेळी सर्व उपस्थितांनी एकमुखानं मागणी केली की ख्रिश्चन समाजावर होणाऱ्या अन्यायाची गंभीर दखल घेतली जावी व अशा वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी। विशाल क्रांती न्यूजसाठी आदम शिंदे, बेडकिहाळ। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानावर ख्रिश्चन समाज आक्रमक, आझाद मैदानात भव्य निषेध मोर्चा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे एका सभेत केलेल्या ख्रिश्चन धर्मगुरू विरोधातील वादग्रस्त विधानामुळे आणि त्यांच्या सातत्याने प्रभू येशू व ख्रिस्ती धर्मगुरू विरोधातील बदनामी करत वक्तव्यामुळे राज्यभरातील ख्रिश्चन समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील आझाद मैदान राज्यभरातील ख्रिश्चन समाज बांधवांनी भव्य धडक मोर्चा काढत जोरदार निषेध नोंदवलाय। या आंदोलनात विविध चर्च संघटना, ख्रिश्चन युवक संघटना, महिला प्रतिनिधी, समाजसेवक, राजकीय नेते यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या आंदोलनाचे नेतृत्व सकल ख्रिस्ती समाजाचे समन्वयक ॲडव्होकेट सिरिल दारा व रेव्हरंड श्रीनिवास चोपडे यांनी केलं। प्रमुख मागण्या याप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, त्यांच्या आमदारकीवर कारवाई करत ती रद्द करण्यात यावी, धार्मिक तेढ पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। या आंदोलनास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्यासह अनेक नेत्यांनी आपलं समर्थन दिले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे खासदार प्राध्यापक वर्षा गायकवाड, खासदार गोपाळ पाडवी, माजी आमदार राजीव आवळे, ऑल इंडिया दलित पॅंथरचे अध्यक्ष दीपक केदार, ख्रिस्ती महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे आणि अन्य ख्रिश्चन नेते यावेळी उपस्थित होते। आमदार जयंत पाटील म्हणाले की जाणून बुजून टोकाची वक्तव्य करून समाजात अशांतता निर्माण करण्याचं काम सुरू आहे। अल्पसंख्याक समाजावर अन्याय वाढतोय आणि ख्रिश्चन समाजाला उद्देशून हेतुपुरस्सर टीका केली जाते। खासदार प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की आपण शांत राहतोय म्हणून आपल्यावर अन्याय होतोय। केंद्र व राज्य सरकार समाजात जातीय ध्रुवीकरण घडवण्याचं काम करते। हेच काम पडळकर व ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते करतायत। यावेळी सर्व उपस्थितांनी एकमुखानं मागणी केली की ख्रिश्चन समाजावर होणाऱ्या अन्यायाची गंभीर दखल घेतली जावी व अशा वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी। विशाल क्रांती न्यूजसाठी आदम शिंदे, बेडकिहाळ। पावसाचा आनंद घेत पर्यटकांच्या गर्दीनं फुलला बरकी धबधबा। रिमझिम पाऊस, दाट धुकं आणि थंड हवा हे पर्यटन स्थळ असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील बरकी धबधबा आनंद घेत पर्यटकांची गर्दी झाली होती। पावसानं धुक्यानं वेगवेगळ्या बरकी धबधबा नयन मनोहर सौंदर्य, अंगाला झुमणारे वाऱ्याच्या साथीनं पावसात भिजत पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती। त्यामुळे येथील आनंदमय उत्साहाचं वातावरण पसरलं होतं। शाहूवाडी हे कोल्हापूर शहराच्या सर्वाधिक जवळचं, सह्याद्रीच्या कुशीतील सर्वोत्तम थंड हवेचं तसेच निसर्गरम्य ठिकाण आहे। भक्कम तटबंदीच्या चिरेबंदी, भव्य ऐतिहासिक धबधबा, असा थंड हवेचा आल्हाददायक गारवा
पर्वतराजींचा विहंगम नजारा, तबक आणि गगनचुंबी सदाहरित वृक्षांवरील पक्ष्यांच्या कर्णमधुर किलबिलाटांचा, मोरांचा केकाराव, तसेच विस्तीर्ण खोऱ्यांमधील अमर्याद नेत्रसुखद निसर्ग सौंदर्य, रम्य परिसर टिपण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक बरकी धबधब्याला आनंदाने भेट देत असतो. येथील अंधारबाव झाडे, पुसाटी बुरुज परिसर, तबक, आकाशवाणी टॉवर, येळवण जुगाई घाट येथील पर्यटकांचे जत्तेच्या जत्ते पाहावयास मिळत होते. बरकी पर्यटकांचं आकर्षण करण्यात जे पर्यटन स्थळ नव्याने सुरू करण्यात आलेले फॉरेस्ट कमानी सुद्धा पर्यटकांचं स्वसंरक्षणासाठी बांधलेली आहे. विविध प्राण्यांच्या प्रतिकृती, मुद्रा, प्रतिकृतीत असणारा रंगीबेरंगी कारंजा, सेल्फी पॉईंट, लहानांसाठी वडा स्टॉल, चहा कॉफी, टाकाऊपासून बनवलेल्या प्रतिकृती, विविध प्रकारची फुलं, बदकं, मासे, बोटिंग लव बर्ड्स, वृद्धांसाठी निवाऱ्याची सोय, प्रशस्त उद्यान सायंकाळी पर्यटकांची गर्दी खेचत असते व 6 नंतर धबधबा पाहावयास जाणे बंद केले जाते. मांजरीत 38 वर्षांनंतर 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, गुरुवंदना. शिक्षकांचं आगमन झालं, पुष्पवर्षावाणी स्वागत करण्यात आलं आणि पुन्हा 38 वर्षांनंतर 10वीच्या विद्यार्थ्यांची शाळा पुन्हा सुरू झाली. हजेरी घेण्यात आली. प्रत्येकानं आपला परिचय करून देण्यास सुरुवात केली. परिचय देता देता जुन्या आठवणींचा उजाळा झाला. त्यात ते विद्यार्थी रंगून गेले. 1987च्या 10वीच्या आणि 1984-85च्या 7वीच्या बॅचचे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी गुरुजींना वंदन केलं आणि गुरुवंदना कार्यक्रमात सुरुवात झाली. मांजरी येथील मराठा भवनमध्ये हा कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमात सर्वोदय हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक दिलीप तांबट, CM घालवडे, शंकर दाभोळे गुरुजी, BB पाटील, सर्वोदय हायस्कूलचे सध्याचे मुख्याध्यापक KS साळुंके, पोपट यादव, शंकर पुजारी आदी गुरुजनांची उपस्थिती लाभली. यावेळी मनोगत व्यक्त करताना दिलीप तांबट म्हणाले की समाज घडवण्याचं सामर्थ्य शिक्षकांमध्ये असतं. विद्यार्थ्यांचं जीवन गुरुच्या मार्गदर्शनामुळे समृद्ध होतं. त्यासाठी गुरुला न विसरता त्याची शिकवण आत्मसात करत जीवन व्यतीत केलं पाहिजे. CM घालवाडे, शंकर दाभोळे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. कार्यक्रमात गीता भातकांडे यांनी कवितेतून आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सारिका पाटील व दीपाली कनवडे यांनी केलं. श्री ज्ञानेश्वर पालखी सोहळा. परतीच्या प्रवासात लोणंद येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी. लोणंद शहरात 14 जुलै रोजी 3:30 वाजता कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा 3:30 वाजता अर्धा तास दर्शनासाठी अहिल्यादेवी चौक, नीरा रोड ग्रामस्थांच्या भाविकांच्या दर्शनासाठी थांबवण्यात आला होता. यावेळी महिला पोलीस गायकवाड मॅडम अक्षरशः घामाघूम अवस्थेमध्ये ड्युटी करून सुरू होती. मलिकवाड दूधगंगा बंधारा 28 दिवसांनी खुला. वाहतूक समस्या मिटली. शेतकऱ्यांमधून समाधान. मलिकवाड तालुका चिकोडी येथील दूधगंगा नदीवरील बंधारा अखेर खुला करण्यात आलाय. त्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्रातील प्रवासी, वाहनधारक, नोकरदार आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जून महिन्यापासून पावसाच्या तडाख्यामुळे मलिकवाड दत्तवाड बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. परिणामी 15 जूनपासून तब्बल 27 दिवस वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांना एकसंबा, दानवाड आणि चदलगा बोरगाव मार्गे मोठा फेरा घालावा लागत होता. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय होत होता. पावसाचा जोर आता ओसरल्याने शनिवारी सायंकाळी नदीची पाणी पातळी कमी झाली असून बंधारा खुला करण्यात आलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून नागरिकांच्या दैनंदिन हालअपेष्टांना आता पूर्णविराम मिळणार आहे. ग्रामीण भागातील मलिकवाड हा महाराष्ट्रातील सिन्नर, मिरज आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असे. त्यामुळे बंधाऱ्याच्या बंदमुळे व्यापारही ठप्प झाला होता. पावसामुळे दूधगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानं 95% अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्या विद्युत मोटारी, इलेक्ट्रिक पेट्या व केबल्स गावातून सुरक्षित स्थळी हलवल्या होत्या. मे महिन्यापासून 2 वेळा हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. सध्या नदीचे पाणी पात्रात परतल्यानं शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. मात्र नदीचे पाणी गवताळ भागात थांबल्यानं दुर्गंधी पसरली असून गवत चिखलमय झालं आहे. त्यामुळे पालकांना चाऱ्यासाठी कडबा व कुट्टीचा आधार घ्यावा लागतोय. शेतात पॉवर ट्रेलर चालवून गौंडवाडची नीता पवार बनली वकील. गरिबीवर मात करत नीतानं शिक्षण घेतलं. नीता पवारची प्रेरणादायी कथा. बेळगाव जिल्ह्यातील गौंडवाड गावची नीता पवार ही मुलगी वकील झाली आहे. तिने प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून गावातून वकील होणारी पहिली महिला होण्याचा मान मिळवला आहे. नीता विनोद पवार यांनी वकिलीची पदवी मिळवत एक नवा आदर्श निर्माण केलाय. नीताच्या घरच्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये शेती करत 10वीपर्यंत गावातील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर ज्योती महाविद्यालयामध्ये कॉमर्स 12वी आणि त्यानंतर भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये BComची पदवी घेतली. ही पदवी घेतल्यानंतर वडील व आईने आपल्या मुलीला वकील करायचं ठरवलं. मात्र परिस्थितीमुळे एक कठीणच होतं की मात्र त्या परिस्थितीमध्ये आईनं नीता हिला BV बेल्लद लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास सांगितलं आणि त्यानंतर नीतानं लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व जिद्दीनं अभ्यास सुरू केला. शिक्षण घेत असतानाच विवाहासाठी स्थळ आलं. त्यावेळी मला शिक्षण पूर्ण करायचे असं तिनं सांगितलं. त्यावर महिपाळगड येथील भोगन कुटुंबियांनी विवाह झाल्यानंतरही शिक्षण पूर्ण करण्यासाठी आम्ही सहकार्य करू असं सांगितलं. पण नीतानं शेतात पॉवर ट्रेलर चालवून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या नीता यांनी शिक्षणाची कास धरत हे यश संपादन केले.
विशेष म्हणजे त्यांचं सासर महिपाळगड तालुका चंदगड या गावात वकील होणारी ती पहिली महिला सुनबाई ठरली. गरिबी 5वीला पुजलेली असली ती काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा निश्चय मनात बाळगलेल्या गौंडवाड येथील नीता विनोद पवार यांनी आपल्या कठोर परिश्रमानं वकिलीची पदवी मिळवत समाजासमोर मुलींना एक नवा आदर्श निर्माण केला आहे. नीता यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गरिबीवर मात करत हे शिक्षण घेतलं. गौंडवाड गावातून वकील होणारी नीता ही पहिलीच महिला ठरली आहे. नीता यांचे वडील शेती करतात, आई भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. नीता केवळ 10x10च्या घरात या सर्वांचा संसार सुरू आहे. नीताला 2 बहिणी आणि 1 भाऊ असून वाळवंटांमध्ये ती सर्वात मोठी असल्यानं साहजिकच घरची जबाबदारी तिच्यावर पडली आहे. आदर्श वडील विनोद पवार उत्तम स्वयंपाकी आहेत. परिस्थिती गरीब असल्यामुळे केवळ शेतीच्या उत्पादनावर सर्व गरजा भागवणं अशक्य होतं. समारंभामध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत असतात. ते एक उत्तम स्वयंपाकी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनेक जण त्यांना स्वयंपाक करण्यासाठी बोलवतात. त्यामधूनही काहीतरी रक्कम मिळेल या आशेनं स्वयंपाक करण्यासाठी जात असतात. तोही व्यवसाय त्यांनी जोपासला आहे. लोणंद बाजार तळातील शिवमंदिरात प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न. लोणंद तालुका खंडाळा लोणंद शहरातील बाजारतळ प्रांगणात वसलेल्या स्वयंभू शिवमंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या औचित्यानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी दिसून येत होती. विविध धार्मिक विधीनंतर प्राणप्रतिष्ठा पार पडली. पूजा विधीनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. पंचक्रोशीतील श्रद्धाळू भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी मंदिरात येत भगवान शंकराचं दर्शन घेतलं. या कार्यक्रमामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला दिसून आला. स्थानिक ग्रामस्थ व शिवभक्तांनी कार्यक्रमाचं आयोजन सुस्थितीत पार पाडलं. चांदोलीत निसर्गाची पर्यटकांना भुरळ. धबधबे, डोंगरदऱ्या, वारणाकाठचा रमणीय परिसर पर्यटकांचं लक्ष वेधतोय. सांगली जिल्ह्यातील चांदोली हे ठिकाण सध्या निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी हॉटस्पॉट ठरत आहे. पावसाळा सुरू होताच चांदोली अभयारण्य परिसरात निसर्ग सौंदर्य बहरलं असून डोंगरदऱ्या, दाट जंगलं, खळखळणारे धबधबे आणि वारणा नदीच्या काठचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतोय. सध्या सहलीसाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांची पावलं चांदोलीच्या दिशेनं वळताना दिसत आहेत. पाचगणी, शिरसटवाडी घाटातील डोंगरमाथा, हिरवाईनं नटलेलं निसर्गदृश्य तसेच घाटात नव्यानं उभा राहिलेला सेल्फी पॉईंट पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. येथून खाली दिसणारा दरीचा नजारा आणि पावसाळी धुकं पर्यटकांच्या सेल्फी व फोटो सेशनसाठी खास ठिकाण बनलंय. चांदोली अभयारण्यात वन्यजीव निरीक्षण, ट्रेकिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. स्थानिक मार्गदर्शकांच्या मदतीनं अनेक पर्यटक जंगल सफारीचा अनुभव घेत आहेत. विशेषतः शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.